गाड़ी को आप पहचानते क्या भाई? बघा हालत काय आली, अप्परला भरलेली. हे बघा काय एवढं जाड बसलंय, सगळी वाट लागली. शी शी शी. म्हणजे अप्परला वाटच लागते भाई. त्या ट्रॅव्हल कसली वाटते बघा. केरलावर आले, आतमध्ये कोण दोघांसाठी गाडी बस. हेलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग. इसका नाम है राजेश वाजपेयी ब्लॉग. तर मित्रांनो, आज डे 11 ब्लॉग बघता आहे आपल्या. सो बघूया 11व्या दिवसात आपण ब्लॉगमध्ये काय काय करतो. सो चला लेट्स गो. आज पण झालं आपण फवारणीलाच, पण तिकडनं पण पाणी यायचं आपल्याला. सो बघूया आजच्या दिवसात काय 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 भेटतं. चला आता मी चाललोय. अरे 9 वाजले, चला रे. तर गाईच आता आम्ही 11व्या दिवसात एंट्री केलेली आहे. इकडे अट्टाबाई नाराज दिसतोय. सो हे बघा आमचे मित्र अमरदादा नाही, सॉरी काय रे दादा, हा मया दादा आपले पाचकुडी. तर हे बघा हे सुद्धा फवारणी करतायत. इकडे त्यांची वरची बाग आहे. हा फवारणी आंबे धरणार भावा. सावकाश. ही सिस्टीम मला एका पाईपाची लय आवडली भावा. एका पाईपाची सिस्टीम मध्ये लय आवडली. म्हणजे जत्रा न्यायला नको रे, एकच पाईप ती. इथला गेलेली पण बोललो. कितना लीटर का पाणी हे अंदर ह्याच्या आतमध्ये? होय, टोटल ते किती आणलं पानी? 1800 लीटर का पानी लेके आए इधर, फवारनी कर रहे. और इधर अपना गाड़ी पेट्रोल ले रहा है उधर मशीन के लिए. तर मग आता कितवा हात आहे हा? 4था हात भावाचा आहे म्हणजे फवारणीचा. सो आता चालू झालेलं आहे, सुरुवात करतात ते पहिल्याच बॅलरला. लेट्स गो. हे बघा तोंड बिन असं बांधलं नाही की जसं काय कोविड-19 आला आहे. फुल सिक्युरिटी पाहिजे भावा, औषधं लई डार्क असतात ती. तर चला. तर फायनल आम्ही इथं पोहोचलोय. आम्ही सरटा बेटा काढून निघालो. थंडीच्या समुद्र बुडाय चाललो खाली. वडापाव पहिले घेऊन गेला. अरे हमको पूछ रे. तर काय आता ह्यांना मी सोडून चाललोय. बाबा संध्याकाळी येतोच लागायला. किती वाजता शीट तू बोलशील तेव्हा 4 वाजता. 4 तुझं टायमिंग नाही, मी 5 वाजता येतो. 4चा टायमिंग नाही तर येतो पण. तर गाईज आपण संध्याकाळी डायरेक्ट घ्यायला येऊया. तर चला आता आपण जाऊया घरी. तर गाईज आपण कालच्या रस्त्याने गेलो तर रस्ता भरपूरच खराब होता. आज आपण अजूनही दुसऱ्या रस्त्याने जाऊया, कारण की आपण तिकडे काम आहे. सो लेट्स गो. चलो जाते ढूंढते रस्ता. काल मला एक माणूस बोलला तर इकडनं पण एक शॉर्टकट आहे. शॉर्टकट नाही सॉरी, कोळप्यात जातो बाहेर रस्ता तो हायवेला, मुंबई गोवा हायवेला. सो तिकडे जा आपण, बघूया कसा रस्ता आहे तो. पण तिकडचा व्ह्यू घेऊया. चलो. तो कोळंब्या शॉर्टकट आहेत ना, म्हणजे डिंगनी ब्रिजच्या अलीकडून एक रस्ता आहे जातो कोळंब्यात. तर बघूया. चल आता आपल्या एवढे बोलले तर आपण जाऊन तरी बघूया ते रस्ता कसा आहे तो. हा रस्ता लयच खराब आहे भाई. तिकडे खाली समुद्र दिसते. आता दुकान म्हणून जर दुकान असेल ना तर खालचा व्ह्यू जबरदस्त येतो. ह्याला खाली खाडे आहे, ओपन स्पेस आहे. हा तो खाडीच्या बाजूनच बरोबर रस्ता गेला आहे डिंगनी ब्रिजच्या अलीकडनं. तर बघूया आपण नवीन रस्त्याची आपण देखभाल करूया. तो चलो अभी मिलते हैं. नया रास्ता है तो आपको रास्ता देखना पड़ेगा अच्छी तरह से. तो इधर से धीरे ही जाना पड़ेगा. चलो भाई. तर गाइस हा रस्ता मला पण नाही कन्फर्म माहिती आहे, तर मित्राच्या जरा जातोय मी. सो चला आता समजलं आपल्याला इकडून जायचं आहे. सो हे पण नवीन जर रस्त्याला आता आपण जरा व्हिडिओ आपली ठेवूया, कारण का रस्त्याला समोर गाडी अचानक येऊ शकते. चला आपण नंतर डायरेक्ट भेटू. व्ह्यू चांगला येईल तर भेटू. देखो मोमेंट हा आहे तो इसका काय म्हणतात रेल्वेचा ब्रिज. हे बघा डिंगनी रेल्वे ब्रिज. आणि आता आपण चाललोय बरोबर त्याच्यावरून आहे, बरोबर एक्झॅक्ट इकडून मी त्या साईडून आलो आहे, म्हणजे पलीकडे साईडून म्हणजे कोळंब्यातून. इकडून असं आलो नव्हतो मी साईडला. की हा रस्ता बहुतेक नवीन आहे. बघा रस्त्याचं काम पण आता झालेलं आहे बहुतेक. असेल जुना पण मला तर वाटतंय नवीन असं दिसतोय. ठीक आहे. तर गाईज व्ह्यू बघा. लोकेशन भाई लोकेशन आपण तर कोळंब्यात आहे. सो रस्ता पण मस्त आहे.
फायनली काय आपण हायवेला पोहोचलोय, पण हायवेची कंडिशन बघून मला भीती वाटायला लागली. हे बघा मित्रांनो, हायवे टाकायचे काय इथे जरा खराब आहे रस्ता, रस्त्याची जोरात कामं चालू आहेत. सो आपला चांगला रस्ता भेटला आहे. हुईज इज परचुरी गाव. काय व्ह्यू येतो भाई, अजून जवळ आपल्याला बघायला भेटेल. बघा गाईज, आता आपल्या गाडीत ग्रीड भरतोय जराशी. अर्धी गाडीच भरायची, अर्धी म्हणजे अर्धा ब्रासपेक्षा पण कमी द्यायचे. सो चला देऊया आपण जाताना. गाडी को आप पहचानते क्या भाई? बघा हालत काय आली, अप्परला भरलेली. हे बघा काय एवढं जाड बसलंय, सगळी वाट लागली. शी 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 म्हणजे अप्परला वाटच लागते भाई. हे बघा काय. चला आता आपण निघालोय. बघा आता गाडी जरा माणसात आले तिथे भाई. त्या बॉनेटवरती पूर्ण त्या अप्परची पावडर पडली होती. सो चला आता आपण गाडी चालवायची. चलते भी बाद में मिलते हैं. चलो गाइस, भावनदीची हालत बघा काय ती. बघा ऊपर से ब्रिज जाने वाला है. हे बघा आपल्या इथे टोल नाका होतो निवडीमध्ये. ऐसा हो जाएगा वो हमको मालूम नहीं, लेकिन भाई इधर एरोप्लेन भी उतर सकता है, इतना जगह है. देखो हे बघा, इथे हेलिकॉप्टर ते उतरू शकता आरामात, एवढी जागा आहे. इमर्जन्सी लँडिंग. हायवे झाल्यावर लगेच मजा येईल. बघा ते इकडं टोल बनला आहे. किती लाईन आहेत बघा, 3 लाईन आहेत वाटतं बहुतेक. चलो लेट्स गो. ट्रॅव्हल कसली वाटते बघा. केरलावर आले, काय वाटते रे. मर्सिडीज 1 कोटी असेल, तेवढं रेंज असेल तिथे. मर्सिडीज आहे. हा मग काय डुप्लिकेट असणार आहे तर. कैसे कैसे लोक रहते यार. फायबर आहे मग, त्या लोखंड सोन्याचं जरी बनवणार आहे. मराठी नाही आता. ब्लॉग करताय का? ब्लॉग करताय. काय नाव कसं? अच्छा ओके ओके. मर्सिडीज कंपनी. भारत बेंच. किती कोटी प्राइस ये 1 CR 1 करोड. बोललो ना तुम्हाला, तेवढे असणार आहे. परिवार था वो बॉम्बे से ट्रेन में अभी गणपतिपुला जाके आया. गणपतिपुला घूम के नहीं इधर नजदीक है 20 किलोमीटर ये रोड पे. मर्सिडीजची गाडी आहे मग. 1 CR मंदिर भी है. काय गाडी पुरी एसी आहे. आतमध्ये कोण दोघांसाठी गाडी आहे. मग ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. पर्यटक एरिया है वो पूरा पुरा. हा मस्त मस्त एक नंबर. नहीं ये फोटो कुछ भी नहीं है. गणपतिपुला चला रही है. मॅडम चलने वाला है, यूट्यूब चेक करो. अच्छा ओके देखते नाम है हैं. अच्छा ओके. और ट्रक चलने वाला है. ट्रक चलाने वाला है. अच्छा है, मैं इंडिया पूरा घूमा. वेरी गुड. 12 चक्का खूब चला है. ऑल द बेस्ट. यहाँ इसमें मिलेगा 2-3 दिन 3-4 दिन के बाद में. यही है फोटो खींचो. अच्छा ओके. ले ली वीडियो ही ले लिया. मराठी हिंदी भाषा में मिलेगा. अच्छा वो ये था ना, क्या बोलते हैं, सबसे समझ गया. ओके समजलं. ट्रॅक करतो बरोबर ते. हाँ उसमें सर्च करो पूरा मिलेगा. सीसी वरती हे करायचं. सीसी ऑन किया तो सीसी ऑन किया तो हो जाएगा. आपका जो रहता है ना लैंग्वेज हर तरह का. 30 दिन हो गया घर. लॉक हो गया क्या अभी? 30 डेज. अच्छा ठीक है सर, हैप्पी जर्नी. मर्सिडीजची गाडी आहे. 4545 नंबर पण मस्त आहे. केरला. काय वाटते रे गाडी. हा बाय. काय केरलावर ना आपल्याकडे फिरायला आलेत. त्या अप्पर खाली लावली ना ग्रीडच्या, पुरी गाडी पुरी ग्रीडनी रंगली. पुरी म्हणजे तू गाडी ओळखूच शकत नाही. आता गाडी तिला आपण धुऊया आणि नंतर भेटूया आपण डायरेक्ट. दुपारच्या वाजले 2:30.
म्हणजे 2:30 और हम निकले अभी पानी लेके। एक जगह पे डालना है, उधर जाके डाल के आएंगे। चालू हो चुका है अपना मशीन, देखो खाली हो रहा है टाकी। ये देखो अपना लीकेज हुआ था, वो टाकी फूट गया था, वो कलर अभी हुआ क्लियर झालं। आपलं पाणी वगैरे खाली करून चला जाऊया गॅरेजला, तर भेटतो डायरेक्ट गॅरेजमध्ये। चलो काय आता आपल्याला अर्जंटमध्ये जावं लागते, कारण का त्या लोकांची मशीन बंद पडले, कारण टाक्या वगैरे काढले आहेत। आपण जाऊया जाणार आहे, सकाळी ज्यांना सोडलं होतं आपण फवारणी वाजला त्यांना आम्ही या। चला आता गाडी चालूया। काही हे बघा, आता आम्ही यांना घेतलंय साहेबांना। कुठे होता तुम्ही एवढा वेळ? मी दिवसभर फिरत होतो भावा। तुम्ही बोललात की 4 वाजेपर्यंत येतो, 3 वाजेपर्यंत 4 वाजता आलो, 3 वाजता बोलला. तुझे याच्या आधी अर्धाच मी इथं हजर आहे आणि हा स्वतः लेट आहे। काय, खाली आम्ही काय खाली ते बघा, होतो. इथलं लोकेशन बघा, हो बघा लोकेशन बघा, काय दिसत नाही पण दिसतंय बारीक बारीक थोडं तो। आता आपण चाललोय घरी जायला, इकडे सनसेट सुद्धा झालाय आणि आपण आता चाललोय घरी। असा काय आता दिवस संपायला आलेला आहे आजचा। गाडीचा कलर आणि तुझा कलर सेम आहे रे भावा। कॅमेरा नाही बरोबर इधर काढून कॅमेरा बाबा लागणार आहे. बघ, सागरचा आणि गाडीचा कलर एकच आहे, टायरांचा हा म्हणतोय मी। तर काय संध्याकाळचे वाजले 7:30, तर आपण ब्लॉग इथेच थांबूया। तर ब्लॉग 11 आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण भेटू डायरेक्ट ब्लॉग 12, तर तेव्हाच भेटू। तर तब तक के लिए बाय एंड टेक केअर।